नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आकाश आणि नम्रता दोघंही लग्न करून येतात. त्यानंतर वल्लरीने जो घातलेला तमाशा आहे तो खूपच भयानक असा आहे. त्याचबरोबर वल्लरी राडा घालते, त्यानंतर आकाशच्या थोबाडीत देते आणि निघून जाते. पण घरातल्या सगळ्यांनी आकाश आणि नम्रता या दोघांचाही गृहप्रवेश केलेला आहे आणि नम्रता आता राजा शिर्केंच्या घरात सून बनून आलेली आहे. तर इकडे आणखी काही गोष्टी होणार आहेत. त्या म्हणजेच इकडे वल्लरीला खूप राग आलेला आहे. वल्लरीला ही गोष्टच पटलेली नाहीये, कारण आकाश लग्न करून आला ह्या गोष्टीचा तिला खूपच राग आलेला असतो. आणि इकडे अंजलीचे कान भरून तिने ऐन पूजेच्या दिवशी घरामध्ये राडा घालण्याचं ठरवलेलं आहे. त्यामध्ये आणखी गोष्ट समोर येणार आहे, ते म्हणजेच राकेशच्या बाबतीतल्या. राकेश काही लोकांना पैसे देतोय. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे ईश्वरी त्याचबरोबर अर्णव बोलत असतात आणि मग वल्लरी मध्येच म्हणते की तू कशी या घरातला पैसा बघून, या घरातली संपत्ती बघून या घरामध्ये अर्णवच्या हात धरून आलेली आहे, तशीच तुझी बहीण माझ्या आकाशला फसवतीये. अर्णवला खूप राग येतो. अर्णव म्हणतो, मामी बास, काय बोलतेस तू हे सगळं? मी सिंदूरबद्दल हे सगळं बोललेलं मी ऐकून घेणार नाही, असं इकडे अर्णव स्पष्टपणे सांगतो. तेव्हा मात्र आजी सगळेजण घरातले तिथं असतात. सगळेजण घरातले ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतात आणि त्याच वेळी अर्णव चिडतो आणि म्हणतो की बाद झालं. तेव्हा ईश्वरी सुद्धा सांगत असते की नाही, नमुताई तशी नाहीये. त्याचबरोबर आजी सगळ्यांचं म्हणणं असतं की त्या दोघांचं लग्न लावलं पाहिजे आणि वल्लरी त्यांचा साखरपुडा झालेला आहे तर त्यांचं लग्न लावलं पाहिजे. तेव्हा मात्र वल्लरीचं असं म्हणणं येतं की नाही, मला हे लग्नच मान्य नाहीये. मी साखरपुडा माझ्या पसंतीने केलेलाच नाहीये, साखरपुडा तुम्ही सगळ्यांनी केलेला आहे, त्यामुळे या लग्नाबद्दल मला देणं घेणं नाही, असं वल्लरी सगळ्यांच्या समोर सांगायला सुरुवात करते. आजी म्हणते, अगं बाद झालं. तेव्हा ती म्हणते की ती मुलगी मला पसंतच नाहीये, मी तिला सून म्हणून स्वीकारतच नाहीये, त्यामुळं मला या लग्नाशी देणं घेणं नाहीये. माझ्या आकाशच्या बाबतीत हे सगळं मी ऍक्सेप्ट करू शकत नाही, एवढं स्पष्टपणे वल्लरी बोलते आणि तिथून निघून जाते. त्यानंतर गोष्टी खरंच खूप वेगळ्या पद्धतीने चाललेल्या असतात. कारण इकडे ईश्वरी वल्लरीच्या मागे जाते आणि तिला म्हणू लागते की मामी प्लीज एकदा ऐकून घ्या ना, असं काय करताय तुम्ही, मामी प्लीज एकदा ऐकून घ्या, असं म्हणत ती वल्लरीला समजवत असते. माझी नमुदाई तशी नाहीये, माझ्या आईबाबांनी तिच्यावर छान संस्कार केलेले आहेत. आकाश भाऊजींचा संसार ती सुखाने करेल, कारण तिचं आणि आकाश भाऊजींचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, असं सगळं सांगणं सुरू असतं. परंतु इकडे वल्लरीला ह्या गोष्टी ऐकायच्याच नसतात. तिच्या डोक्यात नको ते फॅड भरलेलं असतं. तिला एकच माहिती आहे की यांना विरोध करायचा म्हणून ती विरोध करत असते. आणि आता मात्र गोष्टी विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अहो ऐकून तरी घ्या मामी, प्लीज असा विचार नका करू, नमुताई अशी नाहीये, असं म्हणत ईश्वरी नम्रताची बाजू घेऊन बोलत असते, तिची बाजू मांडत असते. पण इथे मात्र वेगळाच गोंधळ होतो, कारण ईश्वरी जे काय बोलत असते ते काही नम्रीला पटत नसतं. तिचं असं म्हणणं असतं की नाही, मला काही माहिती नाहीये, जे काय झालेलं आहे त्या कोणत्याच गोष्टीबद्दल मी कसाच विचार करू शकत नाही, असं तिनं सांगायला सुरुवात करते. त्याच वेळेस नम्रता आणि आकाश दोघंही लग्न करून घरात येतात. दारात उभे असतात आणि त्यांना पाहून तर सगळ्यांनाच धक्का बसतो. ईश्वरी त्याचबरोबर घरातले सगळे पाहतच राहतात. हे सगळं अचानक काय झालंय, हा मोठा प्रश्न समोर उभा राहिलेला असतो. आकाश आणि नम्रता दोघंही लग्न करून आलेले आहेत आणि त्यांना पाहताच वल्लरीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. आणि ईश्वरी त्याचबरोबर सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि वल्लरी म्हणते, बघितले का हे संस्कार का तुझ्या आईबाबांचे, बरोबर आहे, दाखवले तुझ्या बहिणीनं संस्कार शेवटी काय आहेत ते. कारण तू खूप सांगत होतीस ना मोठेपणाने की तुझ्या आईबाबांनी संस्कार केलेत, तुझ्या आईबाबांनी संस्कार केलेत. आणि मग वल्लरीला खूप राग येतो. वल्लरी तिथं जाते आणि आकाशला म्हणते, का हे का करून आलास तू, तुला माहिती होतं ना मला ही मुलगी आवडत नाहीये, तरीही एवढं सगळं चाललंय तुझं. आणि मग मात्र वल्लरी सणसणीत अशा कानाखाली ठेवून देते. आकाश अगदी हादरलेला असतो, सगळ्यांना धक्का बसतो. वल्लरीला खूप राग आलेला असतो आणि वल्लरीने कानाखाली मारलेली असते आकाशच्या. सगळेजण पाहत असतात, सगळ्यांनाच तेवढाच धक्का बसलेला असतो.
कारण ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात ते पाहून तर सगळेच हादरलेले असतात. त्यावेळेस इकडे ईश्वरी म्हणते की मामी, आजी म्हणते, त्याचबरोबर सगळेजण समजवू लागतात. आजी म्हणते की अगं असू दे, लग्न करून आलाय मान्य आहे मला, पण असं तू वागायला नको होतंस, तू का हात उचललास त्याच्यावरती, असं म्हणत आजी समजवत असते. पण या वल्लरीच्या अंगात एवढी मस्ती आहे की तिने आता सगळा गोंधळच घालायला सुरुवात केलेली असते. तेव्हा मात्र वल्लरी म्हणते की बस झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलं होतं आकाश, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, तू असं काहीतरी करशील ही अपेक्षाच मी केलेली नव्हती, पण आज तू दाखवून दिलेलं आहे की तू कोणत्या थराला जाऊ शकतो. शेवटी तुझ्यासाठीही काय महत्त्वाचं आहे हे तू चांगलंच दाखवून दिलेलं आहे, असं म्हणत वल्लरी खूप चिडलेली असते. वल्लरीला खूप राग आलेला असतो आणि वल्लरी मात्र म्हणत असते की बस झालं, आत्तापर्यंत मी ऐकून घेतलेलं आहे, पण यापुढं मी ऐकून घेणार नाही, असं वल्लरीचं स्पष्ट म्हणणं असतं. आणि आकाशला म्हणत असते की तुझ्याकडून तर कोणत्या अपेक्षाच मी ठेवू शकत नाही. आणि तिने मात्र आता आकाशचं चांगलंच थोबाड फोडून आकाशला सांगितलेलं असतं की यापुढं कुठलीच गोष्ट तुझ्याकडून ऐकून घेतली जाणार नाही आणि त्याचबरोबर मला हे लग्न मान्य नाही, असं म्हणत त्या दोघांकडे पाठ फिरवून ती निघून जाते. आकाश, नम्रता दोघंही पाहू लागतात हे सगळं काय झालंय, कारण या सगळ्या गोष्टी जरा चुकीच्या पद्धतीने घडलेल्या असतात, कारण घरातले सगळेजण तिथं असतात. आता आकाश आणि नम्रताला माहिती आहे की हे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले, त्यांच्यावर कोणती परिस्थिती ओढवलेली होती, ही फक्त त्या दोघांनाच माहिती आहे. आणि त्याच वेळी आता तिथे बोलण्यासाठी, आकाशसोबत बोलण्यासाठी अर्णव जातो. ईश्वरी जाणार असते पण अर्णव ईश्वरीला थांबवतो. त्याला माहिती आहे जर ईश्वरी तिथे जाऊन काही बोलली तर काय गोंधळ होऊ शकतो, या गोष्टीची चांगलीच कल्पना ही अर्णवला आहे. पण अर्णव थांबतो आणि त्याचबरोबर अर्णव म्हणतो की अरे आकाश, हे सगळं काय आहे, म्हणजे मला कळत नाहीये की ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने का, या सगळ्याचा काय अर्थ आहे, आम्ही ठरवलं होतं ना लग्न लावून द्यायचं आहे, मग असं का केलं, असं अर्णव त्याला विचारत असतो. त्याच वेळेस मामा सुद्धा म्हणतात की काय झालं हे सगळं आकाश, अरे आम्ही लग्न लावून देणारच होतो, ईश्वरी म्हणते की आत्ता काही वेळापूर्वी आम्ही तुमच्या लग्नाबद्दल यांच्या घरातल्यांशी बोलत होतो. तेव्हा मात्र आकाश म्हणतो की आज नम्रताच्या घरी जी गोष्ट घडली ती खूप भयानक होती आणि त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे, हा डिसिजन घ्यावा लागलेला आहे, असं तो सांगायला सुरुवात करतो. तेव्हा सगळेजण विचारतात की काय झालं होतं असं. मग आकाश सांगायला सुरुवात करतो की शुभंकर म्हणजे नम्रताच्या लहानपणीचा मित्र गेले काही दिवस यांच्या घरी राहायला आलेला आहे आणि त्याने मात्र आज कहरच केला. याच्या आधी पण खूप वेळा माझ्यावरती हल्ला झालेला होता, त्यावेळेस मात्र माहीत नव्हतं कोण करतंय, पण आज क्लिअर झालं की हे सगळं शुभंकरने केलेलं आहे. आणि आजही शुभंकरने एवढ्या पुढचं टोकाचं पाऊल वाटलं की ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही. हे ऐकल्यानंतर घरातले सगळेच हादरलेले असतात. मामा म्हणतात की नम्रता, या घरामध्ये तुझं स्वागत आहे, आमचा तुझ्यावरती राग नाहीये, मी समजू शकतो की तू कोणत्या परिस्थितीत होती आणि कशामुळे तुला हे लग्न करावं लागलेलं आहे, हे माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं चला तुमच्या दोघांचा गृहप्रवेश झाला पाहिजे आणि काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं सुद्धा मामा इकडे सांगत असतो. आणि मग मात्र सगळेजण पाहत असतात आणि ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात ते पाहून मात्र आता सगळेजण तिथे पाहत आहेत आणि नम्रताला म्हणत असतात की नम्रता, चला आता आपल्याला नवीन जोडप्याचा गृहप्रवेश तर केलाच पाहिजे, असं सांगितलं जात असतं. आणि मग मात्र आजी म्हणते की चला. तेव्हा ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी म्हणू लागते की अगं नमुताई, एवढी काही घाई झाली होती ग, थांबायचं ना थोडंसं, अगं आई बाबा आले असते अक्कलकोटवरून की आम्ही सगळेजण मिळून तुमचे लग्नच लावून देणार होतो, आता काही वेळापूर्वीच मी घरात तुमच्या लग्नाबद्दल बोलत होते, हे ती सांगत असते. पण इकडे नम्रताला मात्र ही गोष्टच पटत नाहीये. नम्रता म्हणत असते की अजून किती दिवस थांबायचं होतं इशू, गोष्टी कुठेपर्यंत गेल्या, प्रॉब्लेम कोणाच्या घरात नसतात, पण इथे मात्र प्रत्येक वेळेस प्रॉब्लेमच होते आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करत करत तुम्ही आमच्या लग्नाचा विसरच पडला तुम्हाला सगळ्यांना, तुम्हाला कळलंच नाहीये की आमच्या बाबतीत काय होतंय, किती दिवस झाले, आम्ही कोणत्या प्रॉब्लेम मधून जातोय, हा विचारच तुमच्या डोक्यात आला नाही, असं नम्रता बोलत असते. तेव्हा आजी म्हणतात की चला
अंजू जा मापटं घेऊन ये, नवीन सुनेचा गृहप्रवेश केला पाहिजे असं आजी सांगतात आणि मापटं आणायला सांगतात. मग अंजली जाते, आरतीचं ताट, मापटं हे सगळं घेऊन येते. आता ईश्वरी तिथं असते. ईश्वरी थोडी शांत राहिली असती ना तर गोष्टी सोप्या झाल्या असत्या, पण कारण नसताना ईश्वरी आता मध्ये मध्ये बोलते आणि त्याचा नम्रताला मात्र राग येतो. कारण घरातल्या सगळ्यांनी त्यांचं लग्न तर स्वीकारलेलं असतं, पण ईश्वरीच्या ह्या बोलण्यामुळं असं वाटत असतं की ईश्वरीलाच हे लग्न मान्य नाही. मग ईश्वरीने मापटं ठेवलेलं असतं आणि नम्रताला सांगितलं जातं की चला आता गृहप्रवेश. मग औक्षण केलं जातं. दोघांचंही गृहप्रवेशाची तयारी सुरू होते. म्हणजे घरातल्यांनी लग्न ऍक्सेप्ट केले, कारण ऑब्व्हियसली लग्न जमलेलं होतं. कोणती परिस्थिती आली, काय झालं, या सगळ्यांचा विचार केला जातो आणि हे लग्न ऍक्सेप्ट होतं. फक्त वल्लरीला मात्र ते मान्य नव्हतं आणि फायनली वल्लरी घरामधून निघून गेली. तिच्या रूममध्ये गेलेली असते. तिथं काही बाहेर येऊन थांबलेली नसते. तिला ही गोष्टच पटलेली नाहीये, म्हणून तिने हा डिसिजन घेतलेला असतो. सगळेजण आता स्वागत करत आहेत नव्या जोडप्याचं आणि आजीने सांगितलेलं होतं त्या पद्धतीने गोष्टी घडत असतात. आजीने सांगितलं होतं की नवीन जोडपं येते, आपल्याला त्याचं स्वागत करायचं आहे आणि तशाच पद्धतीने आता स्वागताची सुद्धा तयारी झालेली असते. आता मात्र सगळेजण तिथं असतात. अंजली स्वतः त्या दोघांचं औक्षण करते. ईश्वरीने मापटं ठेवलेलं असतं आणि आज मापटं ओलांडून इकडे नम्रताचा राजशिर्केंच्या घरामध्ये गृहप्रवेश होणार असतो. पण या गृहप्रवेशानंतर आणखी कोणतं संकट ओढवणार, नक्की काय होणार आहे हे मात्र आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर ईश्वरी त्याचबरोबर अर्णव सगळेजण खुश असतात आणि मग आता सांगितलं जातं की चला उखाणा घ्या. उखाणा घ्यायला सांगितलं जातं आणि माप ओलांडत असते नम्रता. ते भाजी म्हणते, अगं माप काय ओलांडते, थांब थांब, उखाणा घे जरा. उखाणा घे म्हटल्यानंतर नम्रता म्हणते हो का, आणि मग नम्रता असेच कसे तरी शब्द जोडते आणि 2 वाक्य बोलते. सगळेजण पाहतात, कारण तो उखाणा नसतो, त्या फक्त 2 ओळी असतात. हसत असतात. तेव्हा नम्रता म्हणते काय झालं. तेव्हा मामा म्हणतात की अगं तू या घरात आता लक्ष्मीच्या पावलाने येते ना, आकाशचं नाव उखाण्यातून आलं पाहिजे. मग उखाणा ती घेते, देसाईंची लेक मी लागले सुखाची चाहूल, आकाशरावांच्या संसारात टाकते पहिलं पाऊल. मग आता त्यानंतर आकाशला उखाणा घ्यायचा असतो. मग आकाश उखाणा घेतो. देवाच्या साक्षीने धरला हिचा हात, नम्रता सोबत बांधले गाठ. मग दोघंही आता आत येतात. आजी मामा या सगळ्यांना नमस्कार करतात, थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर आकाश नम्रता हे दोघंही पुढे येतात. पुढे आल्यानंतर तिथे रमाकांत असतात आणि मग इकडे आकाश सांगतो की हे अरुणदादाचे बाबा. तेव्हा ती म्हणते त्या दिवशी तुम्ही तिथे आलेला क्लाउड किचनमध्ये, तेव्हा ते सांगतात की हो, जीर्णोद्धारासाठी मंदिराच्या वर्गणी नेण्यासाठी आलेलो होतो. म्हणजेच नम्रता आधीच त्यांना ओळखत होती, ही गोष्ट क्लिअर होती. त्यानंतर आता दोघंही आकाश आणि नम्रता दोघंही अंजलीला नमस्कार करतात. अंजलीला नमस्कार केल्यानंतर मग दोघंही आता पुढे येतात. अर्णव आणि ईश्वरी तिथं असतात आणि मग ईश्वरी म्हणते की नमुताई, अगं मोठं लग्न केलं असतं ना थाटात, सांगायचं होतं ना, थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद मिळाले असते, हे ती बोलत असते. पण आता मात्र खरं तर राग आलेला असतो तो नम्रताला. आता जे लग्न झालंय ते घरातल्या सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे, तर हिने बोलायची काय गरज आहे असं तिचं म्हणणं असतं. शेवटी दोघी बहिणी एकमेकींना मिठी मारतात आणि एकत्र येतात. आजी म्हणत असतात की नम्रता, ती मिठी वगैरे ठीक आहे, पण तुला ईश्वरी आणि अर्णव यांच्या पाया पडावं लागणार आहे. ती म्हणते पण ती तर माझ्यापेक्षा लहान आहे ना, मी का पाया पडायचं. याच वाक्यात आता स्पष्ट झालं की नम्रता काय करणार. आकाश आणि अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आणू शकते का हे इथं क्लिअर होतं. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही ग, राहू दे. तेव्हा आजी म्हणतात की नाही ग, ती मानाने मोठी आहे. अर्णव या घरचा मोठा मुलगा आहे, त्या मानाने ईश्वरी सुद्धा या घरची मोठी सून आहे, तुझी ती मोठी जाव आहे, त्यामुळं तिला नमस्कार करावाच लागणार आहे. हे ऐकल्यानंतर नम्रता पाहतच राहते, कारण नम्रताला आजीने स्पष्ट केलेलं आहे की ईश्वरीच्या पाया पडायचं, पण ईश्वरी मात्र काही पाया पडून घेत नाही. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच मामा आत येतो. वल्लरी काही बाहेर आलेली नसते. मामा आत येऊन सांगू लागतो की तू अशी आत निघून आलीस, म्हणजे गरज काय होती आत निघून येण्याची. या सगळ्या गोष्टी तुला माहिती आहे ना कशा पद्धतीने झालेल्या होत्या.
मग कशाला आत निघून आलीस तू, असं मामा सांगत असतो. तेव्हा ती म्हणत असते, मला काही माहिती नाही आहे, मला काय देणं घेणं नाही आहे, मी हे लग्न ॲक्सेप्ट केलेलंच नाही आहे, त्यामुळे या लग्नाशी माझा संबंधच नाही आहे, असं वल्लरीने क्लिअर केलेलं असतं. सगळेजण तिथं असतात, पाहत असतात. वल्लरीचे हे नखरे सुरूच असतात. त्यावेळेस मात्र मामा म्हणतात की हे बघ, लग्न झालेलं आहे आणि आता लग्न झालेलं आहे, त्यामुळं तुला ते ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे. तू कितीही नकार दिला आणि काहीही केलंस तरीही हे लग्न ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे. तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते, मला काहीही देणं घेणं नाही. तेव्हा आजी म्हणते की चला आता बाकीच्या गोष्टींचीही सुरुवात केली पाहिजे, पूजेचंही बघायचं आहे. इकडे वल्लरीला राग येतो. घरातलं वातावरण चांगलं चाललंय, ही गोष्ट काही तिला बघवत नाही. मग ती अंजलीच्या रूममध्ये येते. अंजलीला म्हणते, हे घे, कनूसाठी गुठी आणली, तिला देते, म्हणजे तिला बरं वाटेल तेवढंच. आणि मग अंजलीला पुन्हा विचारू लागते, काय झाले गं, दमल्यासारखी वाटते. त्यावर अंजली म्हणते, काय करू सांग ना, कनूचं सगळं एकटी करून ना मी दमून जाते आणि मला कळतच नाही आहे की मग मी काय केलं पाहिजे आणि गोष्टी कशा पद्धतीने केल्या पाहिजेत. आणि मग मात्र ती म्हणते की मला कळतच नाही आहे. अगं कसं आहे माहिती आहे का, आमचं नातं होतं ना ते आधी वेगळं होतं. जेव्हापासून ॲक्सिडेंट झालेला आहे ना तेव्हापासून आमच्या नात्यामध्ये हे सगळं काय घडतंय ना तेच कळत नाही आहे, म्हणून थोडं टेन्शन येतं आहे. तेव्हा अंजली म्हणते की अंजलीला इकडे वल्लरी सांगू लागते की एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या, आता स्वतःच्या आईला निर्दोष सोडवायचं होतं की लगेच तिने निर्दोष सोडवलं आणि जराही विचार केला नाही, 24 तासाच्या आत पुरावे दिले. पण जेव्हा आता तुझ्या बाबतीत म्हणजे जावई बापूंच्या बाबतीत अपघाताचं सत्य शोधायचं होतं तेव्हा त्यांनी कुठं शोधलं, म्हणजे त्यांना कुठं वाटतंय की तुझ्या आयुष्यामध्ये सुख असावं, त्यांना वाटतच नाही आहे, म्हणून तर त्यांनी असं वागलेले आहेत. असं मुद्दामच इकडे अंजलीचे कान भरायला वल्लरी सुरुवात करते. आणि वल्लरीने हे सगळं जाणून बुजून केलेलं असतं. या गोष्टी मात्र लक्षात येतच असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र आता आजी सगळेजण बसलेले असतात. नम्रता आणि ईश्वरी किचनमध्ये असतात, कारण आज पहिला दिवस नम्रताचा किचनमधला, म्हणून त्या दोघींनीही आता स्वयंपाक करायला घेतलेला असतो. नम्रता काहीतरी गोड बनवणार असते. तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण बोलत असतात. आजी म्हणते की रमाकांतराव, एखादा चांगला मुहूर्त बघा, सत्यनारायण करू या दोघांच्या नवीन जोडप्याच्या हस्ते, असं सांगितलं जातं. आणि मग मात्र आता इकडे नम्रता आणि ईश्वरी खीर बनवत आहेत. खीर बनवून झाली की त्या दोघीही खीर घेऊन बाहेर येतात. सगळ्यांना खीर दिली जाते आणि मग मात्र नम्रता सगळ्यांना सांगते की खीर कशी झाली ते सांगा. आता हे सांगितल्यानंतर तेव्हा मात्र नम्रताचं ऐकून सगळेजण तिथं खीर खात असतात, पाहत असतात. आणि मग मात्र लगेच रमाकांत सांगतो की खीर छान झालेली आहे. आता खीर छान झाली आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर रमाकांत जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा मात्र आता रमाकांतकडे पाहता तेव्हा आकाश मात्र एक गोष्ट चुकतो. आकाश म्हणतो की ईश्वरी बनवते तशी नाही झालेली, ईश्वरीच्या खिळीमध्ये जास्त गोडी असते. आणि मग मात्र सगळेजण पाहत राहतात. आणि इकडे नम्रताला तर राग येतो. नम्रताला ही गोष्ट पटतच नाही आहे, म्हणजे मला सोडून इथे सरळ सरळ ईश्वरीचं कौतुक केलं जात आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी छान तयार झालेली आहे, कारण आता सत्यनारायण पूजा आहे, लग्नानंतरचे नवनवीन खेळ आहेत आणि त्यासाठी छान तयार झालेली असते. आणि मग अर्णव तिच्या जवळ येतो आणि म्हणतो की छान दिसतेस. आणि त्यानंतर इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात आणि त्याचबरोबर तो तिथली काजळाची टीक तिच्या कानाच्या पाठीमागे लावतो. मग सगळेजण घरात आहेत आणि मग अचानक पोलीस येतात. पोलीस आलेले पाहून आकाश उठतो आणि आकाश म्हणतो की तुम्ही शुभंकरच्या केस संदर्भात आलेला आहात का? नाही, त्याची चौकशी करण्यासाठी आलाय का? म्हणजे यांचं माहिती की काय गोंधळ झालेला होता. पण अंजली तिथे येते आणि अंजली सांगू लागते की नाही, पोलिसांना मी बोलवलेलं आहे, यांच्या अपघाताच्या बाबतीत काय घडलेलं होतं, तो अपघात कोणी केलेला आहे हे मला शोधून काढायचं आहे आणि त्यासाठी पोलिसांना मी बोलवलं. हे ऐकल्यानंतर सगळेजण पाहतच राहतात. अंजलीने क्लिअर केलेलं असतं की तिने पोलिसांना बोलवलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आता समोर येऊ लागतात. आणि मग इकडे वल्लरी मात्र एक गोष्ट पाहते आणि ती म्हणजेच राकेश.
राकेश काही माणसांबरोबर बोलत असतो, त्यांना पैसे देत असतो आणि ही गोष्ट वल्लरीच्या लक्षात आलेली असते आणि वल्लरी म्हणते की जावई बापू, तुम्ही कोणाशी बोलत होता, काय चाललेलं होतं तुमचं? तेव्हा तो म्हणतो नाही नाही कोणी नाही आणि तो निघून जातो. वल्लरी स्वतः विचार करते आणि म्हणते की नाही, यांचं काहीतरी चाललेलं होतं आणि ते मला शोधावं लागणारच आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.